नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा रायगड संदेश न्यूज चॅनल आणि बेल आयकॉनला क्लिक करा। पनवेल तालुक्यातील नावडे येथील रयत शिक्षण संस्थेचे परशुराम जोमा म्हात्रे विद्यालय व आत्माराम धोंडू म्हात्रे ज्युनियर कॉलेज व ITI या ठिकाणी माजी आमदार दत्तूशेठ पाटील, माजी उपाध्यक्ष रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या स्मारक व पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण 8 जुलै रोजी सकाळी 11 वाजता माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार जयंतभाई पाटील उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती कोकण शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी 4 जुलै रोजी नावडे हायस्कूल येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे। या पत्रकार परिषदेला पंचायत समितीचे माजी सभापती काशीनाथ पाटील, काँग्रेसचे पनवेल जिल्हा अध्यक्ष सुदाम पाटील, पनवेल महानगरपालिका चिटणीस प्रकाश म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते। आमदार बाळाराम पाटील यांनी पुढे सांगितले, सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉक्टर बाळासाहेब देशमुख, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर भगीरथ शिंदे, रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख, रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉक्टर अनिल पाटील, माजी विधान परिषद सदस्य श्रीकांत देशपांडे, माजी विधान परिषद सदस्य दत्तात्रय सावंत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत। आपलं साऱ्यांचं मनापासून स्वागत करतो। काल संध्याकाळी तातडीनं आपल्याला आजच्या या पत्रकार परिषदेचा निरोप दिला आणि आपण सारे जण या ठिकाणी आलात, त्याबद्दल आपण साऱ्यांचं मनापासून सुरुवातीला स्वागत करतो। आज आपल्याला जे या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे ते 8 जुलै रोजी माझे वडील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि रयत शिक्षण संस्थेचे माजी उपाध्यक्ष दत्तूशेठ पाटील यांचा 8 जुलै हा जयंतीचा दिन आणि त्या दिवशी त्यांचं एक अतिशय चांगलं स्मारक आणि पूर्णाकृती पुतळा आपण या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये उजव्या बाजूला तयार केलेला आहे। त्या स्मारकाचं उद्घाटन आणि पुतळ्याचं अनावरण सोहळा 8 जुलैला 11 वाजता या ठिकाणी आदरणीय शरद पवार साहेब अध्यक्ष रयत शिक्षण संस्था यांच्या हस्ते आपण आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील हे उपस्थित राहणार आहेत। एकंदर आपण जर बघितलं तर समाजाची मेमरी अतिशय शॉर्ट आहे। ह्या परिसरामध्ये किंवा मागच्या कालखंडामध्ये कोणी काय योगदान दिलं, काय केलं याची माहिती अलीकडच्या तरुण पिढीला फारशी होताना दिसत नाही। आज आपला परिसर आपण बघितला तर 80% जनता ही मायग्रेटेड आहे, स्थलांतरित आहे। याच्यातलेही 50% लोक महाराष्ट्राबाहेरचे आहेत। त्याच्यामुळे या परिसरासाठी ज्यांचं अतिशय मोलाचं असं योगदान आहे अशा मंडळींच्या बाबतीत ही आपण बघितलं तर तरुणाईला किंवा जनरलच नागरिकांना फारशी माहिती आहे असं दिसत नाही। आणि या साऱ्या परिस्थितीमध्ये आपल्या पूर्वसुरींची शेतकरी कामगार पक्ष असेल, रयत शिक्षण संस्था असेल किंवा या परिसरामध्ये अतिशय भरीव योगदान करणाऱ्या मंडळींची माहिती पुढच्या पिढ्यांनाही असावी, त्यांचं समाजाप्रती असणारं योगदान, त्यांचं कर्तृत्व माहिती व्हावं या दृष्टिकोनातून माझ्या काही सहकार्यांनी विनंती केली की आपण अशा पद्धतीचा उपक्रम केला पाहिजे। आणि तदनंतर आम्ही मंडळींनी या ठिकाणी निर्णय घेतला की तात्यांचं स्मारक या ठिकाणी व्हावं। तात्यांचं योगदान शेतकरी कामगार पक्षाच्या एकंदरच पनवेल उरण रायगड जिल्ह्याच्या याच्यामध्ये अतिशय भरीव राहिलेला आहे। 1960च्या दशकामध्ये दिवा पाटील, दत्तूशेठ पाटील, जनार्दन भगत, गुटराम शेठ, वाजोकर शेठ, रघुनाथ शेठ, दापोलकर, अनंता शेठ भुईर अशी मंडळी, पळसप्याचे विशेष गवंडी, किरकोळचे गुरुदास जोशी या साऱ्या मंडळींनी मिळून
रयत शिक्षण संस्थेचं वटवृक्ष या परिसरामध्ये आणण्याचं काम केलं। या परिसरामध्ये विविध माध्यमिक शाळांच्या सोबतच पनवेल कॉलेज असेल, कुंडा कॉलेजच्या उभारणीचं काम या ठिकाणी दिवा पाटील, दत्तूशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्या काळच्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलं।